आज आम्ही बाळाला घेऊन गेलो होतो हॉस्पिटलमध्ये चेकअप करण्यासाठी. तर डॉक्टर काय बोलले ते बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. कानाला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज त्याची डॉक्टरांकडे व्हिजिट होते. तर सर्व आवरून आम्ही निघालो होतो कोपरगावच्या दिशेने, कारण आमचे जे बालरोग तज्ञ आहेत ते कोपरगावमध्ये आहेत आणि आम्ही कानाला तिकडेच घेऊन जाणार होतो. कोपरगावमध्ये पोहोचलो आणि बघतो तर काय, हॉस्पिटलमध्ये इतकी गर्दी झालेली होती. हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती म्हणून आम्ही कारमध्येच वाट बघायची ठरवली, कारण हॉस्पिटलमध्ये गर्दीमुळे कान्हा आणखी रडला असता. त्यामुळे आम्ही कारमध्ये बसून मस्त कान्हासोबत टाइम स्पेंड करत होतो. थोड्याच वेळात आमचा नंबर आला आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. पण तिथे जाऊन कान्हा इतका रडायला लागला की त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही शेजारच्या रूममध्ये वाट बघा आणि त्याला शांत करा. कान्हा शांत झाला की मग तुम्ही त्याला चेकअपसाठी घेऊन या. म्हणून आम्ही कान्हाला शांत करायचा प्रयत्न करत होतो. थोड्याच वेळात कान्हा शांत झाला. तर सर्वात पहिलं आम्ही त्याचं वजन करून घेतलं. डिलिव्हरीनंतर बाळाचं वजन थोडं कमी होत असतं आणि नंतर पुन्हा ते वाढायला लागत असतं. तर कान्हाचं वजन आता वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलो बाळाला आणि तिथं गेल्यानंतर कान्हा एकदम शांत झाला. जणू काही डॉक्टरांशी तो गप्पाच मारत होता. इतकं शांत झालेलं बघून आम्हाला थोडं बरं वाटलं. फटाफट मेडिसिन्स घेतले आणि ते मेडिसिन कसे घ्यायचे हे समजून घेण्यासाठी आम्ही दरवाजात वाट बघत होतो. तर आम्ही डिस्कशन करत होतो, बाळाचं व्हॅक्सिनेशन कुठं करायचं, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करायचं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करायचं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा, आम्ही बाळाचं व्हॅक्सिनेशन कुठे केलं पाहिजे. तर बाळाला घेऊन आम्ही निघालो होतो तर परत घरी, कारण कान्हा रडायच्या आत आम्हाला घरी पोहोचायचं होतं. पण आमची कान्हुली तर मस्त गाडीमध्येच झोपलेली होती. काय माहीत, पण मला कान्हा जेव्हा झोपलेला असतो तेव्हा मला आणखीच क्यूट वाटतो आणि त्याला असं बघतच राहावं वाटतं. कान्हा झोपलेला होता तोपर्यंत आम्ही मस्त चहा पाणी उरकून घेतला आणि त्यानंतर मला निघायचं होतं शिर्डीला, कारण मला सोडायला जायचं होतं माझ्या मामांना शिर्डीला, कारण तिथून त्यांची बस होती नागपूरसाठी. तर फटाफट त्यांना घेऊन मी निघालो शिर्डीच्या दिशेने. फटाफट शिर्डीला पोहोचलो, सर्वांना तिथे ड्रॉप केलं आणि येता येता मी आणि माऊलीने मस्त पाणीपुरीवरती ताव मारला. तर हा ब्लॉग पूर्ण बघण्यासाठी स्वप्नील जाधव ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.